या कुटुंबाचे देखील दुःख पेलण्याची ताकद ईश्वरानं त्यांना देव, ही ईश्वर चरणी प्रार्थना करते। कारण कुटुंबातून महाराज जोपर्यंत संत होते ना, बरं का, जोपर्यंत संत होते ना महाराज, ते संत कधी आपल्याला कळाले नाहीत। पहा, विश्व माऊली ज्ञानोबा जोपर्यंत होते ना तोपर्यंत ते कधीच आपल्याला कळाले नाहीत। लोक त्यांच्या झोळीमध्ये महाराज दगड टाकत होते, माती टाकत होते, ते कळाले नाही महाराज। भूतकाळ होता त्यांचा, आळंदेपासून पैठणला जायचं होतं ना, गावामध्ये शुद्धीपत्र आणण्याकरिता फिरले, परंतु कोणी सुद्धा शुद्धीपत्र आणण्याकरिता बैलगाडी दिली नाही। शेवटी ते अंतर पायाला पानं बांधून काढलं। भूतकाळ होता महाराज, संत जगाला कळाले नाहीत। त्यावेळी महाराज रागानं महाराज माऊली ज्ञानोबांना निघून जावं, वाईट वाटायचं आणि पर्णकुटीचं दार लावून घ्यावं ना, त्यावेळी मुक्ताईनं तेथे जावं आणि मुक्ताईनं तेथे समजूत घालावी। मुक्ताईनं सांगावं, दादा संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे, कोणी कोणा शिकवावे, सार शोधून या घ्यावे। लढीवाळ मुक्ताबाई ठाई तुम्ही तारोनी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। दादा दार उघडा दादा, म्हणजे पहा, जनमानसातून निघून चाललेल्या माऊली ज्ञानोबांना पुन्हा एकदा जनमानसात आणून ठेवलं ना, ती पुण्याई होती फक्त आणि फक्त मुक्ताईची। महाराज त्याच मुक्ताईच्या आणि त्याच ज्ञानोबांच्या जीवनावरती महाराज एक चित्रपट येतोय, ज्ञानेशांची मुक्ताई। तो बहुतेक प्रदर्शित झालेला आहे, तो आपण सर्वांनी जाऊन पाहूया। कारण जोपर्यंत साधू संत होते, जोपर्यंत माऊली ज्ञानोबा होते ना, तोपर्यंत ते समाजाला नाही कळाले महाराज। अगदी आई वडिलांचं सुद्धा तसंच आहे महाराज, जोपर्यंत असतात ना तोपर्यंत ते समाजाला कधीच कळत नाही, ते गेल्यानंतर निश्चित त्यांची किंमत कळत असते। आज या परिवारातून ही माऊली निघून गेलेली आहे। या जाण्यानं बापाचं छत्र असतं, बापाची किंमत महाराज काय असते ती गेल्यानंतर समजते बरं का। त्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी महाराज येत असते, कारण बाप जर खंबीर असतो ना, बाप घराचा आधार असतो महाराज। या कुटुंबातून ती व्यक्ती निघून गेलेली, ती दुःख पेलण्याची ताकद ईश्वरानं त्यांना देव, ईश्वर चरणी प्रार्थना करते। शेवट
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल इकडे बसलेल्या महिला मंडळींना विनंती आहे कृपया समोर सरकून घ्या पुढे सरका म्हणजे पाठीमागे आलेले पाठीमागे बसले विठ्ठल विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करातटी ज्ञानेशम ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणी नामदेवा दयामूर्तिं च नाथमूर्तिं च पुनः पुनः वैराग्यशपरामूर्तिं च देहुक्षेत्रनिवासी तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टम प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तोरी
ऐसी माया तोरी मेरे प्रियतम श्याम, ओ श्याम मेरे प्रियतम श्याम, जोडून या कर पाय ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझे पंढरीनाथा, विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ आध्वर्य बरे का जिजाई रमण पंचमवेद यच्छ यावत या भूतलावरती आलेल्या जड जीवांचा उद्धाराकरिता ज्यांनी आपला अवतार घेतला बरं का, ज्यांनी जीवनामध्ये केला नव्हता कधी भजनाचा आळस, ज्यांनी जीवनामध्ये केला नव्हता कधी भजनाचा आळस, म्हणून तर झाले वारकरी संप्रदायाचे आद्य कळस. असे जगद्गुरु जगद्मान्य श्रीमंत संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर परिहार द्यायचं हे का वक्त्याचं कर्तव्य आहे. या ज्ञायाने थोडा इको कमी केला तरी चालेल. स्कंद स्कंदावरून आले पंढरीशू पांडुरंग परमात्मा बरं का, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीशू पांडुरंग परमात्मा. त्याचप्रमाणे ज्यांनी तुम्हा आम्हाला 9000 वयामध्ये ज्ञानाचा अमृत पाजलं ते साधकांचे मायबाप ज्ञानाचा सागर, अनाथांची माऊली विश्व माऊली ज्ञानोबाराय. तसेच ज्यांनी विवेक वैराग्याच्या तटानं आपल्याला शांतीच्या महालापर्यंत नेहून पोचवलं असे देहू निवासी. लक्षपूर्वक ऐका, खिशात नव्हतं धन बरं का, खिशात नव्हतं धन समाजामध्ये नव्हता मान, खिशात नव्हतं धन समाजामध्ये नव्हता मान, बसायला तुटका कॉट पाणी प्यायला फुटका माठ, तरी सुद्धा ज्यांना मिळाली थेट वैकुंठाची वाट. असे जगद्गुरु जगद्मान्य श्रीमंत संत तुकोबाराय यांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर परिहार द्यायचा या न्यायानं. मी नवीन आहे या भागात त्यामुळे मला काही माहीत नाही. त्याचप्रमाणे आमच्या वैष्णवी दिदीच्या संस्थेतील सर्वच विद्यार्थी गुणीजन विद्यार्थी टाळकरी मंडळी असतील, अतिशय सुंदर असं केलेलं नियोजन आहे. त्याचप्रमाणे इकडे आमचे चोपदार बाबासुद्धा आहेत, इकडे विनेकरी दादा आहे छोटासा बरं का, या महिला देखील उभ्या राहिलेल्या आहेत. सर्वच अतिशय सुंदर असं नियोजन आहे. त्याचप्रमाणे ही साऊंड सिस्टीम, सुंदर मंडप डेकोरेशन सर्वच काही सुंदर केलेलं आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज इथे केलेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या कुटुंबावरतून गेल्या 1 वर्षापूर्वी जे बापाचं छत्र बरं का, जीवनामध्ये महाराज कसाही असू द्या परंतु बाप असणं मात्र गरजेचं असतं. तो कसाही असू द्या, तो पेताड असू द्या, लुच्चा लफंगा कसाही असू द्या, फक्त त्याचं असणं महत्त्वाचं असतं. तो कसाही असला ना तरी परिवाराकडे वाईट नजर नसते बरं का कोणाची. या कुटुंबातून तो बाप नावाचं जे छत्र आहे ना ते हरवलेलं आहे आणि त्या परिवाराला दुःख झालेलं आहे. तो बाप काय असतो दादा बरं का, तो बाप काय असतो महाराज, लेकराकरिता काय काय करतो तो बाप महाराज. तो बाप स्वतः प्रसंगी स्वतःला कपडे घेत नाही परंतु तो लेकरांकरिता कपडे घेत असतो बरं का. तो लेकरांकरिता सगळं काही करत असतो. तो बाप असतो दादा. तो बाप काय असतो महाराज, पाक कधी जर आम्हाला ठेस लागली, चटका बसला ना तर आम्हाला आई गा हा शब्द आठवतो, कारण आई फार जवळची असते. पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन जर कधी आमच्या परीक्षेचा निकाल लागला ना दादा तर आई फारच जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, मायेनं कुरवाळते
जवळ घेते, आक्रंदते, परंतु महाराज गुपचूप जाऊन पेड्याचा बॉक्स आणणारा बाप आमच्या कधीच लक्षात नाही आला. तो बाप काय असतो दादा? आपण जर रस्त्यानं चाललो ना, तर आपल्याला एखादा ठेस लागली, चटका बसला, तर पटकन शब्द तोंडामध्ये आई गा हा येतो. परंतु त्याच वेळी रस्त्यानं चालत असताना समोरून 120च्या स्पीडनं ट्रक येतोय, आता जगतो की मरतो, जगतो की मरतो, या भानामध्ये जो शब्द उच्चारला जातो ना, तो शब्द म्हणजे बापरे. होय बापरे. म्हणजे छोट्या छोट्या संकटांना आम्हाला आई गा हा शब्द आठवतो आणि मोठमोठ्या वादळांना आम्हाला बापरे हाच शब्द आठवतो. आम्ही पहा, शास्त्रापासून वेदापर्यंत आणि वेदापासून पुराणापर्यंत कधी पाहिलं ना बरं का, तर आमच्या लक्षात येईल की प्रत्येकानंच आईचं कौतुक केलंय, अगदी तोंड भरून केलंय, संतांना सुद्धा केलंय. पहा, वेद सांगतात मातृदेवो भव, पितृदेवो भव. शास्त्र सांगतं मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष दैवता. पुराण सांगतात सकल तीर्थाची धुरे, जी हे का माता पितरे, तिये सेवे सिकिर शरीर लोन किजे. संत सांगतात आपुलिया हिता, जो असे जगता, धन्य माता पिता तयाची. आधी माता, प्रत्येक वेळी पहा, आधी माता म्हटलं जातं आणि मग पिता म्हटलं जातं. तुम्ही कधी नीट निरीक्षण केलं का मंडळी? पार रस्त्यानं जर एखादे ट्रक चालला ना, तर आम्हाला पाठीमागं एखाद्या ठिकाणी लिहिलेलं दिसतं, आई तुझा आशीर्वाद. बाप कधी भेटलाच नाही. लिहिलं तर लिहिलं जातं आई बाबांचा आशीर्वाद, नुसत्या बाबांचा आशीर्वाद असं कधी लिहिलंच जात नाही. परंतु एक सांगू का, आईपेक्षा सुद्धा आपल्यावरती काकांवर श्रेष्ठ प्रेम करणारा बाप आहे बरं का. रामायणामध्ये एक सुंदर दृष्टांत ऐका. ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासाला चालले होते ना, त्यावेळी मोकळ्या रथानं सुमंतजी अयोध्येमध्ये माघारी आले. लक्षपूर्वक ऐका, रामायणातील सुंदर प्रसंग आहे. ज्यावेळी मोकळ्या रथानं सुमंतजी अयोध्येमध्ये माघारी आले, लांबूनच महाराज कौशल्या मातेचे रडण्याचे आवाज सुमंतजीच्या कानी येऊ लागले. इतकी रडत होती महाराज कौशल्या माता. राम 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 म्हणते ती कौशल्या माता. सुमंतजी कौशल्या मातेच्या महाली गेले. कौशल्या माता विचारते, सांगा सुमंतजी माझा राम कुठे? अहो सांगा सुमंतजी माझा राम कुठे? माझा राम कुठे? अखेर सुमंतजीनं सांगितलं की तुमचा राम 14 वर्षाचा वनवास संपेपर्यंत पुन्हा माघारी येणार नाही. अखेर कशी बशी महाराज कौशल्या मातेची समजूत घातली आणि तिथून महाराज सुमंतजी राजा दशरथाच्या महाली गेले. राजा दशरथाच्या महाली गेले आणि राजा दशरथाच्या महाली गेल्यानंतर राजा दशरथाचे लांबूनच रडण्याचे आवाज येत होते. राजा दशरथानं गेल्या गेल्या विचारलं, सांगा सुमंतजी माझा राम कुठे? सांगा सुमंतजी माझा राम कुठे? माझा राम जिथं आहे ना तिथं माझा प्राण आहे. माझा राम जिथं आहे ना तिथं माझा आत्मा आहे. माझा राम जिथं आहे ना तिथं माझा श्वास आहे. माझा राम जिथं आहे ना तिथं माझी अयोध्या आहे. आता हे अयोध्या तर वन झालंय. सांगा सुमंतजी माझा राम कुठे? इतका टाहो फोडला महाराज. अखेर सुमंतजींकडून कळालं की 14 वर्षाचा वनवास संपेपर्यंत समजूत घातली महाराज. म्हणतात सांगा माझा राम कुठे? जसं कळलं ना की कौशल्या मातेने रडण्याचा टाहो फोडला, त्याच वीरामध्ये राजा दशरथनं राम राम करता करता प्राण सोडला. आता मला सांगा, रडणाऱ्या कौशल्या मातेचं प्रेम जास्त होतं की प्राण देणाऱ्या राजा दशरथाचं? कोणाचं बोला? प्राण देणाऱ्या राजा दशरथाचं. तरी सुद्धा आम्ही म्हणतो कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. असं कोणीच म्हणत नाही दादा. राजा दशरथाचा राम, राजा दशरथाचा राम. म्हणजे पहा,
आईपेक्षा सुद्धा काकांवर श्रेष्ठ प्रेम करणारा बाप आम्हाला मिळालाय. आता तो कळतो किती जणांना, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरं का. तो बाप आम्हाला कळालाय. आज या कुटुंबावरून त्या बापाचं छत्र हरपलेलं आहे बरं का. काय दुःख झालं असेल महाराज. आपण कुटुंबामध्ये एकत्र राहत असतो बरं का. एकत्र राहत असताना अचानक एखाद्या व्यक्तीचं जाणं होतं. अचानक ती व्यक्ती आपल्या सहवासातून निघून जाते महाराज. दुःख होत असतं. पाठीमागे त्या व्यक्तीच्या आठवणी राहत असतात महाराज. बस त्या कुटुंबाला दुःख पेलण्याची ताकद ईश्वरानं त्यांना देऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल एक ना एक दिवस जाणारच आहे बरं का. हे मी नाही सांगत बरं का, हे माऊली ज्ञानोबा स्वतः सांगतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा स्वीकारिजे चैतन्य नाथे. हे काळनळाच्या तोंडी घातली लोणियाची वंडी, मासी पाक पाकडी तव हे सरे. देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. नाशिवंत देह जाणार आपण मरण म्हणतो आणि संत त्याला शेवट म्हणतात. शेवट तो भला तुकोबराय त्याला शेवट म्हणतात. शेवट तो भला आणि प्रत्येकाचाच शेवट आहे ना. प्रत्येकाला मरण आहे, फक्त आपण मरण म्हणतो. संत त्याला प्रवासाचा पूर्णविराम म्हणतात किंवा शेवट म्हणतात. आपण प्रवासीत आहोत दादा बरं का. आणि हा जो आपला प्रवास आहे ना, इको कमी करा थोडा. हा जो आपला प्रवास आहे ना, हा आपला प्रवास आपल्या वयमानावर अवलंबून नाही बरं का. लक्ष बरं काही का, तर तो आपल्या तिकिटावर अवलंबून आहे. म्हणजे पहा, जिथं ज्याचं तिकीट संपल तिथं त्याला उतरावं लागणार आहे.
महाराज आज आमेला पंजामला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. कधी कधी पहा मंडळी, आजोबाच्या अगोदरच नातवाचं तिकीट संपतं. म्हणजे कुणी असू द्या महाराज, त्याला मरण आहे महाराज. अहो भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता, अर्जुनासारखा धनुधर वीर ज्याचा बाप होता, तरी सुद्धा त्या अभिमन्यूला मरावं लागलं. जगाचा बाप ज्याचा मामा होता त्याच्या भाच्याला सुद्धा मरावं लागलं. तुमचा आमचा मामा साधा ग्रामपंचायतीचा सदस्य. छाती काढण्यात काही अर्थ आहे का? कुणी असू द्या महाराज, मरण प्रत्येकाला आहे बरं का. साधू असू द्या, संन्यासी असू द्या, संसारिक असू द्या, परमार्थिक असू द्या, प्रत्येकाला मरण आहे. एक दोहा सुद्धा आहे पहा महाराज, जपी तपी संन्यासी सब जब मर गए हाथी मरो, जपी तपी संन्यासी हाथी रोगी मर गए. प्रत्येकाला मरायचंय महाराज, प्रत्येकाला. इथं कबीरदासजी महाराज सांगतात प्रत्येकाला इथं मरण आहे महाराज. तुकोबाराय सुद्धा सांगतात मरण प्रत्येकाला आहे महाराज. फक्त माणसं म्हणत असतात मरण आलं मरण आलं मरण आलं, पण मरण येत नसतं दादा. मरण जिथं आहे ना तिथंच आहे. फक्त आपण प्रवास करत करत महाराज मरणापर्यंत जातो. मरण जिथं आहे तिथंच असतं महाराज. आता पा मरण जर 75ला असेल तर आपण वयाचा प्रवास करत 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 महाराज मरणापर्यंत जाणार आहोत. तरी सुद्धा लोक म्हणतात मरण आलं. ते सुद्धा बरोबर आहे महाराज. कारण मरण आलं, समजा मरण जर 75ला असेल आणि आपण जर 72 जवळ असेल, म्हणजे 3च वर्ष राहिले म्हणजे मरण आलं. तेही बरोबर आहे महाराज. मरण आलं हेही बरोबर आहे महाराज. प्रत्येकालाच मरायचं आहे. तुकोबाराय म्हणतात प्रत्येकाला मरत असताना परंतु जे संत असतात ना महाराज, ते संत जात असताना प्रवासाचा आनंद घेऊन जात असतात. म्हणजे ते आनंदाने जात असतात. आणि आपण मात्र शेवट जाताना आपण दुःखात जात असतो दादा. संत आनंद घेतात जगण्याचा. पहा तुम्ही, संत मरताना समाजाला रडवून जातात आणि स्वतः मात्र हसत जातात. तुका म्हणे मरला तुका संत मरत असताना आनंदाने जात असतात, कारण ते प्रवासाचा आनंद घेत असतात. आपण पहा महाराज, आपण ज्यावेळी जातो ना त्यावेळी आपण दुःखानं जातो. संत जात असताना आनंदाने जातात ना, कारण ते पूर्ण विराम घेतात महाराज. पहा, एका गावामध्ये एक तरुण बाण पोरग मरण पावलं बरं का. जसं मरण पावलं, अख्खी गावातली लोक रडत होती महाराज. सगळीच्या सगळी मंडळी रडत होती. तिथं एक महाराज भगव्या वस्त्रातले साधू गेले आणि म्हटले, क्यों रो रहे हो जी, क्या हुआ? काही नाही म्हटले, एकुलतं एक पोरग होतं आणि ते मरण पावलं. एकुलतं एक पोरग? अरे एकुलतं एक पोरग होतं, अख्खं गाव रडतं म्हणे. तर मायबापाची काय अवस्था असेल, बरोबर ना? म्हटले का रडता? अहो म्हटले, इथं बोलण्यात काय अर्थ आहे? म्हटले मायबापाची काय अवस्था आहे ना, पुढं जाऊन पहा म्हटले. ते महाराज संन्यासी पुढं गेले. पुढं गेल्यानंतर मायबाप रडत होते. मायबापाला म्हणतात, रडू नका. गावातल्या एका लोकाला विचारलं, म्हटले सगळं गावच्या गाव रडतं, एवढं चांगलं पोरग होतं का? ते म्हटले, अहो पोरगच तसं होतं.
अगदी गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत, गरीबाच्या झोपडीपासून ते श्रीमंताच्या महालापर्यंत, कुणाच्याही घरी काही काम असू द्या, कुणाच्याही घरी पाहुणे येऊ द्या असू द्या, हे पोरग त्यांच्या अगोदर तिथं हजर राहायचं आणि पाहुण्यांच्या चहा पाण्याची सोय करायचं. इतकं चांगलं पोरग होतं. म्हटले असं, म्हटले मायबापाची काय अवस्था असे. मायबापाच्या जवळ जातात महाराज आणि मायबापाला म्हणतात, रडू नका, क्यू रो रे हो, मत रो, रडू नका, समजूत घालतात. त्यावेळी म्हणतात, अहो एकुलतं एक पोरग होतं आमचं, अहो मरण पावलं, अहो असं म्हणू नका, मरण पावलं असं म्हणू नका, अहो डॉक्टरनंच सांगितलं मरण पावलं, ऐसा बुरा मत बोलो जी, मरण पावलं असं म्हणू नका, अहो डॉक्टरनं सांगितलं. आप कहते हो मर गया, वो सोया था जमीन पर, वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. त्या साधूने उत्तर दिलं, वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया, वो तो अपने जिंदगी के सफर में आज अपने घर चला गया. तुकोबाराय म्हणतात, जिथून आपण आलोय ना तिथंच आपल्याला जायचंय. मग आपण आलोय कुठून, तर आपण आलोय त्या भगवंतापासून आणि आपल्याला जायचंय सुद्धा त्या भगवंतापाशी. अभंगाचं दुसरं चरण. आलो म्हणजे माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुकोबाराय म्हणतात, आपण जिथून आलो तिथं आपल्याला जायचंय. मग आपण आलो कुठून, तर त्या भगवंतापासून आलो. त्या भगवंताला तुकोबाराय माहेर म्हणतात. तुकोबारायच माहेर नाही म्हणत तर पहा, सगळी संत मंडळीच माहेर म्हणतात बरं का. आणि माहेर आणि सासर यामध्ये फरक आहे बरं का, महिला मंडळींना माहीत असेल. माहेर आणि सासरमध्ये फरक आहे पहा, सांगते. जिथं सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, ननंद आहे, भाऊज आहे, याचं नाव आहे सासर. याच्या उलट आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जिथं मम्मी आहे, पप्पा आहे, भाऊ आहे, बहीण आहे, अशी सगळी मंडळी जिथं आहेत ना, त्याचं नाव आहे माहेर. बरोबर ना. आणि महाराज, अशा माहेराला जायला, जिथं आई वडील सगळे आहेत ना, तिथं जायला साधू संतांना फार आवडतं. पहा, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जाईन गे माये तया पंढरपुरा,
जाईल गे मायेत या पंढरपुरा असं जे माहेर आहे ना त्या ठिकाणी साधू संतांना जायला आवडतं, कारण माहेरामध्ये आनंद असतो दादा, माहेरामध्ये आनंद असतो पहा. आणि जी सासरी जाताना असते ना ती रडारड असते पहा. जन्मात कधी जो बाप रडला नाही ना ती मुलगी महाराज आईच्या गळ्याला पडून रडते, बापाच्या गळ्याला पडून रडते, भावाच्या गळ्याला पडून रडते. ऐका, जन्मात कधी जो बाप रडला नाही ना तो बाप मुलगी सासरी जाताना रडतो बरं का. इतकं निस्वार्थी प्रेम बापाच असतं बरं का लेकीवरती. एक वाक्य बरं का, अख्ख्या घराची काळजी घेणारा जरी बाप असला ना बरं का, अख्ख्या घराची काळजी घेणारा जरी बाप असला ना तरी त्या बापाची काळजी घेणारी मात्र एक लेक असते, त्या बापाची काळजी घेणारी मात्र एक लेक असते. मुलाचंही बापावरती प्रेम असतं बरं का, परंतु थोडंसं स्वार्थी असतं. म्हणजे 2-4 वर्षानंतर हे म्हातारं गेलं तर की घरदार जमीन आपलीच आहे, थोडं स्वार्थ असतो. परंतु लेकीचं महाराज उलट आहे. तिला माहीत असतं 20 वर्षानंतर हे घर मला एक ना एक दिवस सोडून जायचंय. तिला माहीत आहे आज ना उद्या मी 20 वर्षाची झाले ना की मला कधी ना कधी हे घर सोडून जायचंय. तरी सुद्धा माझं घर माझं घर माझं घर म्हणते ना. तिचं नाव लेक आहे दादा, तिचं नाव लेक आहे. याच्या पुढे महाराज सगळं काही सहन करू शकते लेक, परंतु बापाचा अपमान नाही सहन करू शकत. कुणी काही म्हणू द्या सहन करू शकते, परंतु बापाचा अपमान कधी सहन करू शकत नाही. जर एखादं म्हटलं ना काही तर म्हणते खबरदार, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते मला बोला, परंतु माझ्या बापाला काही बोलू नका. कारण मोल मजुरी करणारा जरी माझा बाप असला ना तरी तो इज्जतदार आहे. त्यामुळे माझ्या बापाला काही बोलू नका. इतकं निस्वार्थी प्रेम असतं महाराज बापाचं मुलीवरती आणि मुलीचं बापावरती. म्हणून माहेर जी असते ना ती रडारड असते महाराज. याच्या पुढे तिसरा फरक आहे सासर आणि माहेर मधला. ऐका, सासरी महिला मंडळ तुम्हाला माहीत असेल, सासरी सगळ्याच्या उशिरा झोपावं लागतं आणि सगळ्याच्या लवकर उठावं लागतं. याच्या उलट माहेरामध्ये सगळ्याच्या उशिरा झोपायचं आणि सगळ्याच्या उशिरा उठायचं. म्हणजे पहा, जे सासर आहे ना महाराज, सासरमध्ये सासूचं काम, सासूचं जेवण, सुनेचं जेवण, दिराचं जेवण, नंदेचं जेवण, अंथरूण पांघरून भांडी सगळं करायचं आणि सगळ्यात शेवटी झोपायचं. आणि हे सगळे उठायच्या अगोदर सगळ्यात लवकर उठायचं आणि सगळं काही करून ठेवायचं. याचं नाव सासर आहे. आणि माहेरी महाराज सगळ्याच्या लवकर झोपायचं, 8:30लाच जेवायचं आणि जेवण झालं की 8:30ला झोपायचं. आई झोपते ग मी. त्याच्यानंतर सगळ्यात उशिरा उठायचं, 9 वाजल्या तरी उठायचं नाही.
शेवटी तिचा भाऊ गोंद्या म्हणतो, ताई अगं उठ, 9 वाजले. आईला आवाज जातो. आई म्हणते, अरे उठू नको, माझी लेक सासरी संसारानं त्रासली, उठू नको, करू दे तिला आराम. म्हणजे आरामाचं आणि सुखाचं एकमेव ठिकाण माहेर आहे. म्हणून साधू संत म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता. म्हणून साधू संतांना माहेरला जायला आवडतं. ठरल्याप्रमाणे एक प्रसंग आहे पहा, आपल्या सर्वांना माहीत असेल. नामा होता वैकुंठासी, देव विनवी त्यासी. सगळ्यांना माहीत असेल दादा. ज्यावेळी नामदेवरायांना प्रतिज्ञा केली की 10,000 अभंग लिहायची, सगळे अभंग लिहायची प्रतिज्ञा केली, पण महाराज अभंग अपूर्ण राहिले आणि नामदेवराय महाराज वैकुंठाला गेले. नामदेवराय वैकुंठाला गेले आणि अभंग तर अपूर्ण राहिले. त्यावेळी भगवंत नामदेवरायांना वैकुंठामध्ये विनवणी करू लागला, नामदेवा अरे अभंग अपूर्ण राहिले ना, मग काय करावं लागेल देवा? अरे तुला यावं लागेल लिहायला. कुठे येऊ देवा? अरे देहूला तुला भोलोबाच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. भोलोबाचा पुत्र होणी आज्ञा देत असे नारायणे. तुला देहूला यावं लागेल. आणि महाराज भगवंताच्या आज्ञेप्रमाणे नामदेवरायांना देहूमध्ये यावं लागलं आणि तेच ते महाराज तुकोबाराय झाले. तुकोबाराय जन्माला आले, सुंदर अवतार घेतला. अभंग लिहायचं जे कार्य राहिलं होतं ना, ते अभंग लिहून पूर्ण केलं. सुंदर कार्य आवरलं बरं का. आणि साधू संतांचं एक विशेष आहे बरं का, आपलं कार्य आवरलं की तिथं थांबायचं नाही. पण माऊली ज्ञानोबारायांचं कार्य महाराज 22व्या वर्षी आवरलं, जगाचा निरोप घेतला. अगदी तसं तुकोबारायांचं कार्य वयाच्या 40व्या वर्षी आवरलं आणि तुकोबारायांना आता जगाचा निरोप घेणार. पण ठरलं होतं, येतानाच देवाला बजावून सांगितलं होतं, देवा मी अवताराला येतो, मी जन्माला येतो, खाली जातो, परंतु शेवटच्या वेळी अंतकाळी तुला मला घ्यायला यावं लागेल. जी बाकीच्यांची तीर्थयात्रा निघते ना, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, तसली भानगड मला चालणार नाही, तुलाच यावं लागेल घ्यायला. आणि मग ठरल्याप्रमाणे दादा तुकोबाराय भगवंताला विनवणी करू लागले. तुकोबाराय भगवंताला विनवणी करतात, पण विनवणी कोणासोबत करायची, कोणासमोर करायची, म्हणून तुकोबाराय संतांना विनवणी करतात. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा राणा. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. तुकोबाराय संतांना म्हणतात, अहो भगवंताला सांगा, माझं मागणं सांगा आणि त्या भगवंताला लवकरात लवकर पाठवून द्या. परंतु संत मंडळी म्हणतात, तुकोबाराय तुमचं आमच्यापेक्षा सुद्धा जलद गतीनं काम होऊ शकतं, आम्ही तुमचं काम करू शकतो म्हटले, पण आमच्यापेक्षा पटकन तुमचं काम होऊ शकतं. जिथं देव बसतात ना, तिथं तुम्ही वशिला लावा. मग कुठं वशिला लावा? तुकोबाराय तिथं गेले. कशावर बसतात भगवंत? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी.
ठेवी वेळोवेळा डोई, वेग आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. म्हटले लवकरात लवकर आणा, लवकरात लवकर त्या भगवंताला बोलवा. 3 ठिकाणी वशील लावला, शेवटी शेषाच्या ठिकाणी वशील लावला. शेष म्हणाले तुकोबराय तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणाले तुकोबराय आम्ही जाग करू, बरं का, आम्ही जाग करू, पण तो उठेलच याची गॅरंटी नाही, कारण प्रकरण मॅडमच्या हातात आहे. आम्ही जागा केलं तरी तो उठेल याची गॅरंटी नाही, प्रकरण मॅडमच्या हातात आहे. पूर्वीपासूनची परंपरा आहे बरं का. जर साहेबांकडून काम झालं नाही ना तर मॅडमकडे वशील लावला जातो. माणसं फार हुशार असतात पा. एखाद्या शहराच्या साहेबांनी काम केलं नाही ना तर माणसं त्याच शहरामध्ये जातात, तिथल्याच भाजी मंडईमध्ये भाजीपाला खरेदी करतात आणि साहेबाच्या गेटवर जातात. गेटवर जातात, वॉचमॅननं जसं पाहिलं तसं वॉचमॅन कोण काही नाही म्हटले, आपल्याच शेतातून ताजा ताजा भाजीपाला आणला, घेतला कुठं, नगरच्याच भाजी मंडईत. आणि म्हणतात कुठं, आपल्या शेतातून ताजा ताजा भाजीपाला वानोळा आणला, साहेबांना द्यायचा. म्हटले साहेब घरी नाही म्हटले फक्त एवढा भाजीपाला द्यायचा. जसं आतमधून महाराज मॅडमनं पाहिलं, आता मॅडमनं तो हिरवागार भाजीपाला पाहिला, मॅडम म्हणले आतमध्ये पाठवा. जसं आतमध्ये पाठवलं, म्हटले कोण, काही नाही म्हटले साहेबांकडे जरा काम होतं, आपल्या शेतातून ताजा ताजा भाजीपाला घेतला. कुठून घेतला, नगरच्याच भाजी मंडईतून घेतला. म्हटले आपल्या शेतातला ताजा ताजा वानोळा आहे ना तो साहेबांना द्यावं म्हटलं म्हणून आलो. म्हटले साहेब घरी नाही. म्हटले ठीक आहे. असं तो भाजीपाला घेतला आणि विचारलं, म्हटले काही काम आहे का, काही ओळख आहे का. म्हटली ओळख साहेबांसोबत आहे. मग काही काम आहे. अहो म्हटले 3 वर्ष झालं साहेब काही गरिबाचं कामच करत नाही. म्हटले काही काम आहे तुमचं. म्हटले काळजी करू नका, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत तुमचं काम झालेलं असेल. म्हणजे पहा, जर साहेबांकडून काम झालं नाही ना तर महाराज मॅडमकडे वशील लावायला लागतो. अगदी तसंच महाराज शेष महाराज म्हटले प्रकरण मॅडमच्या हातात आहे, तुम्हाला तिकडं वशिला लावावं लागेल. आणि मग तू कोबराय पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे काकुलती. आणि मग महाराज तुकोबारायनं लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना केली. आणि मग महाराज भगवान परमात्मा आले, देहूमध्ये आले. दशमीच्या दिवशी भगवान परमात्मा देहूमध्ये आले. महाराज देहूमध्ये जसं आले ना तसं म्हटले तुकोबाराय चला. तुकोबाराय म्हटले देवा आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे, थांबा म्हटले एकादशीचा जागर करू आणि द्वादशीला निघू. म्हटले ठीक आहे. एकादशीचा सुंदर जागर केला आणि द्वादशीच्या दिवशी महाराज भगवंत म्हणाले चला तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात थांबा देवा, मी ज्या गावामध्ये राहिलो ना तिथल्या लोकांना विचारतो कोणाला यायचं का. अख्ख्या गावामध्ये गेले, यायचं का कोणाला वैकुंठाला, कोणी सुद्धा यायला तयार नाही. महाराज तुकोबाराय म्हटले देवा होळीचा सण जवळ आला ना रे, बहुतेक होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची यायची इच्छा दिसत नाही. म्हटले थांब देवा, होळीची प्रतिपदा होऊ दे मग जाऊ. होळी प्रतिपदा झाली. अगदी दशमीपासून ते होळी प्रतिपदेपर्यंतचा जो घडलेला प्रसंग आहे ना, आणि त्यानंतर महाराज बीज साजरी केली जाते. अगदी होळी प्रतिपदा पार पडली. मग भगवंत म्हणतात अहो चला तुकोबाराय आता. आणि मग तुकोबाराय महाराज पुन्हा निघाले. गावातल्या सगळ्या लोकांना विचारतात यायचं का कोणाला वैकुंठाला, अरे यायचं का कोणाला वैकुंठाला. कोणी यायला तयार नाही. लोक म्हणले अरे तुक्या वेडा झाला, वेडा तुका अविचारी करीतो बडबड फार. म्हणले तुका वेडा झाला वेडा, अरे मेल्यावर लिहिच असतं फोटोमध्ये वैकुंठवासी किंवा कैलासवासी, हे आताच म्हणताय चला वैकुंठाला चला वैकुंठाला. म्हटले वेडा झाला. कुणी सुद्धा महाराज आलं नाही. शेवटी तुकोबाराय निघाले महाराज. सगळ्या ग्रामस्थांना, सगळ्या देहू गावामध्ये महाराज
प्रार्थना करतात, नमस्कार करतात आणि सांगतात, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. सगळ्यांना प्रार्थना केली आणि तुकोबाराय निघाले. पण ज्यावेळी तुकोबाराय निघाले ना, त्यावेळी तुकोबाराय म्हणतात, जसं मी ठरवलं होतं ना तसंच घडलं. मी ठरवलं होतं की शेवटच्या काळी, अंतकाळी माझा भगवंत मला न्यायला येईल आणि आज मला माझा भगवंत न्यायला आला. माझा शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं प्रथम चरण. शेवट वाजून गेलेले आहेत बरं का. फुलं वाटायला घ्या सर्व मंडळींनी. तुकोबाराय म्हणतात, जसं मी ठरवलं होतं ना अगदी तसंच झालेलं आहे. माझा शेवटचा दिवस अतिशय गोड झालेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि तो दिवस गोड झाला. आपल्याला आपण जिथून आलोय ना तिथंच जायचंय ना. म्हणून आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. मग जिथून आलो तिथं आपल्याला जर जायचंय ना दादा, तर तिथं गेल्यानंतर, त्या भगवान परमात्म्याजवळ गेल्यानंतर दुःख राहणार आहे का? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. विठोबा रखुमाई, मी अभंगाचा भावार्थ सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही योग्य असेल ते माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण गीतांजलीताई झेंडे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज झेंडे, माझ्या आत्या आणि बाबांचे आशीर्वाद असतील, तुम्हा सर्व मंडळींचे आशीर्वाद असतील. आजच्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रकारची साथ करणारे आमच्या भगिनी वैष्णवी दिदी असतील, त्याचप्रमाणे गौरव महाराज असतील, त्याचप्रमाणे महेश दादा असेल, सर्वच मंडळी असतील, संस्थेतील सर्वच टाळकरी मंडळी असतील, त्याचप्रमाणे विनेकरी दादा असेल, चोपदार महाराज असतील, साऊंड सिस्टीम, सर्वच मंडळींचे आभारी आहे. बस या कुटुंबाचे देखील दुःख पेलण्याची ताकद ईश्वरानं त्यांना देऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना करते. कारण कुटुंबातून महाराज जोपर्यंत संत होते ना, बरं का, जोपर्यंत संत होते ना महाराज, ते संत कधी आपल्याला कळाले नाहीत. विश्व माऊली ज्ञानोबाराय जोपर्यंत होते ना तोपर्यंत ते कधीच आपल्याला कळाले नाहीत. लोक त्यांच्या झोळीमध्ये महाराज दगड टाकत होते, माती टाकत होते, ते कळाले नाही महाराज. भूतकाळ होता त्यांचा. आळंदेपासून पैठणला जायचं होतं ना गावामध्ये, शुद्धीपत्र आणण्याकरिता फिरले, परंतु कोणी सुद्धा शुद्धीपत्र आणण्याकरिता बैलगाडी दिली नाही. शेवटी ते अंतर पायाला पानं बांधून काढलं. भूतकाळ होता महाराज, संत जगाला कळाले नाहीत. त्यावेळी महाराज रागानं महाराज माऊली ज्ञानोबारांना निघून जावं, वाईट वाटायचं आणि पर्णकुटीचं दार लावून घ्यावं ना. त्यावेळी मुक्ताईनं तेथे जावं आणि मुक्ताईनं तेथे समजूत घालावी. मुक्ताईनं सांगावं, दादा संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे, कोणी कोणा शिकवावे, सार शोधून या घ्यावे. लढीवाळ मुक्ताबाई ठाई तुम्ही तारोनी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा दार उघडा दादा. म्हणजे पहा, जनमानसातून निघून चाललेल्या माऊली ज्ञानोबारायांना पुन्हा एकदा जनमानसात आणून ठेवलं ना, ती पुण्याई होती फक्त आणि फक्त मुक्ताईची. महाराज त्याच मुक्ताईच्या आणि त्याच ज्ञानोबारांच्या जीवनावरती महाराज एक चित्रपट येतोय, ज्ञानेशांची मुक्ताई. तो बहुतेक प्रदर्शित झालेला आहे, तो आपण सर्वांनी जाऊन पाहूया. कारण जोपर्यंत साधू संत होते, जोपर्यंत माऊली ज्ञानोबाराय होते ना, तोपर्यंत ते समाजाला नाही कळाले महाराज. अगदी आई वडिलांचं सुद्धा तसंच आहे महाराज. जोपर्यंत असतात ना तोपर्यंत ते समाजाला कधीच कळत नाही. ते गेल्यानंतर निश्चित त्यांची किंमत कळत असते. आज या परिवारातून ही माऊली निघून गेलेली आहे. या जाण्यानं बापाचं छत्र असतं. बापाची किंमत महाराजी काय असते ती गेल्यानंतर समजते बरं का. त्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी महाराज येत असते. कारण बाप जर खंबीर असतो ना, बाप घराचा आधार असतो महाराज. या कुटुंबातून ती व्यक्ती निघून गेलेली आहे. ती दुःख पेलण्याची ताकद ईश्वरानं त्यांना देव ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर